आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब. खैरे साहेब म्हटल्यानंतर एक अनुभवाचा खजिना आहे. नुकताच दसरा मेळावा झालेला आहे आणि तो कसा झालाय याची देही याची डोळा त्यांनी तो अनुभवलेला आहे. थेट प्रश्न विचारूयात त्यांना. सर, कसा झालाय? खरं म्हणजे मी लहानपणापासून ते मोर्चेला जातो. अनेक वर्ष त्या ठिकाणी मी दसरा मेळावा जातो. पण दसरा मेळावा हा याच्या आधी पण एकदा पाऊस आला होता. साहेबांनी पावसात भाषण केलं होतं माननीय शिवसेना प्रमुखांनी. आणि आता परवा तर तुम्हाला सांगतो कहर झाला. कहर, चिखल, वरतून पाऊस खूप, आणि कोणी एकही माणूस हल्ला नाही. जितके आले त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी बसले आणि एकही माणूस जोपर्यंत उद्धव साहेबांचं भाषण संपत नाही तोपर्यंत एकही माणूस गेला नाही. हे वैशिष्ट्य आहे. आणि तुम्हाला सांगतो की उद्धव साहेबांनी जवळ 42 मिनिटं भाषण केलं. तेही पाण्यात केलं. खूप जोरात पाऊस होत होता आणि आम्ही तर सगळे भिजलो होतो, पण साहेब सुद्धा भिजले होते. आणि त्याप्रमाणे भाषण पण त्याचं इतकं जवळ झालं. त्यामुळे आता संपू का असं म्हटल्यानंतर लोक म्हणले अजून बोला, असं मग ते अजून बोलले. त्याच्यानंतर सुद्धा एक दोन मिनिटं झाली, परत त्यांनी माईक घेतला होता, ते पण बोलले. खरं म्हणजे दसरा मेळाव्यासाठी खूप मोठी गर्दी जमा झाली होती. लोक आले होते. आणि आमचा शिवसेनेचा एक असा पारंपरिक कार्यक्रम आहे की तिथे आपण दसरा मेळाव्याला गेलंच पाहिजे. तिथे आम्ही त्या ठिकाणी सोनं लुटतो, त्याच्यानंतर मग शस्त्रपूजन करतो, त्याच्यानंतर मग तिथे रावण दहन होतो, हे सगळं. आणि ते शिवाजी पार्क, एक नेता, एक मैदान आणि एक सभा. ही सभा शिवसेनाच करू शकते, बाकी कोण. आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापना झाल्याबरोबर जो मेळावा झाला होता, तो मेळावा तिथून जो सुरुवात झाला. त्यावेळेस साहेबांनी एक उदाहरण सांगितलं की म्हणे अरे इतकं हॉलमध्ये घेऊ आपण, आता पहिला मेळावा कसं काय ते घ्यायचा. काही लोकांनी सांगितलं नाही नाही मी घेईल तर तिथंच घेईल म्हणून. ही जिद्द त्यांनी त्यावेळेस बाळगली. आणि आता सुद्धा उद्धव साहेबांना त्या ठिकाणी हीच परिस्थिती झाली. उद्धव साहेबांनी सुद्धा तेच सांगितलं की नाही, काही लोकांना सांगितलं पाऊस येईल, आपण तिकडे, शिंदे तिकडे गेले हॉलमध्ये, तर आपण पण हॉलमध्ये. साहेबांना नाही, आपण घ्यायचं पावसात येऊ द्या. आणि पाऊस आला आणि जबरदस्तपणे त्या ठिकाणी भाषण पण चांगलं झालं. लोक पण उत्साहात होते. आणि नंतर जाताना सुद्धा लोक घोषणा देत गेले होते. हा एक वैशिष्ट्यपूर्ण मेळावा त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा परवा झाला. साहेब, शिंदेचा मेळावा फ्लॉप झालाय अशा चर्चा आहेत, तुमचं काय मत आहे? तुम्हाला मी एकच सांगतो, काय झालं, नवभारत टाइम हा हिंदी पेपर आहे. नवभारत टाइम हा हिंदी वर्तमानपत्र आहे. त्या हिंदी वर्तमानपत्रामध्ये जे काही त्यांनी दाखवलं, त्यामध्ये त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या बाबतीत खूप चांगलं बोलले. ते उद्धव साहेबांच्या सेनेच्या बाबतीत बोलले. एकही माणूस पावसातून उठला नाही म्हणे. याने पाऊस येईल म्हणून त्याने हॉलमध्ये घेतला. शेवटी काही लोक उठून गेले म्हणे, उठून गेले. हे शिंदेच्या मेळाव्याच्या बाबतीत नवभारत टाइम्सने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे मराठी पेपर असतात तर आपण म्हणलो असतो, पण हिंदी पेपर लिहितो म्हणजे त्यात खूप सन्मान. मी काय उद्धव साहेबांना तो पेपरच दाखवला. म्हणजे साहेब पहा, हे आपल्या याच्यामध्ये नवभारत टाइम्सने चांगलं लिहिलं म्हणे. साहेब, अशी काय जादू आहे की शिवसेना फुटल्यानंतर हे कार्यकर्ते तेवढ्याच प्रचंड संख्येने, शिवसेनेचा दसरा मेळावा की कुंभ मेळावा, काय सांगाल? नाही, हा दसरा मेळावा तर आहे, पण तो कुंभासारखा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की आता महिला फुटल्या काय आमच्या, ज्यांना खूप मोठे मोठे पद दिले ते फुटले सगळे. पण इथे जे आमच्या रगरागिणी आहेत त्या बसलेल्या आहेत, ह्या जबरदस्त घालल्या नाही. त्या बाकीच्या गेल्या त्या आता रडत रडत हळूच लपून छपून माझ्याकडे येतात की आम्हाला परत यावं लागेल. म्हणलं नाही, आता नका, तुम्ही तिथे काय होतं पहा, नंतर पहा. म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे की तिकडे गेल्यानंतर तिथे आता कोणी विचारत नाही. आता माझ्याबरोबर माझा लहान भाऊ आणि खूप सावलीसारखा राहणार नंदू घोडेले, त्यामध्ये त्याच्या बायकोला 2.5 वर्ष महापौर केलं, त्याला 2.5 वर्ष महापौर केलं. गावामध्ये मी कुठे कार्यक्रम घेतो माझ्यासमोर तो असायचा, पण त्याचं खूप इम्प्रेशन वाढवला. पण आता काय, तो तिकडे गेल्यानंतर काय, तिथे तू बैठ उधर बैठ, अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून मला हे सांगायचं की आता तेही पस्तावलेले आहेत. असे बरेच जण पस्तावले. आता महानगरपालिका निवडणूक आल्या तरी ह्या आता आज अमित शहा नगरला आले, अहिल्यानगरला, तर त्यावेळेस आता यांचं काय गुप्तगोळ झाला माहीत नाही. परंतु गुप्तगोळचा कार्यकर्ते, हे यांचं गुप्तगोळ झालं तर मग कार्यकर्ते कुठं मानायला तयार नाही. कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मी सांगतो, कार्यकर्ते म्हणतात नाही हे माझी जागा आहे, मी इथं लढणार. पण दुसरा म्हणतो ही माझी जागा आहे, मी इथं लढणार. असं चाललंय. मग त्यांनी असं हे केलं की प्रभाग केलं की एक यांचा घेऊ, एक यांचा घेऊ, एक यांचा घेऊ, एक यांचा घेऊ, असं चाललं त्यांचं. पण ते घेतलं तरी त्या ठिकाणी लोक ते ऐकत नाही.
लोक ऐकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून ते या निवडणुकीत चांगली खिचडी होणार आहे त्यांची. आणि मी निश्चितपणे सांगतो की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाचाच विजय होणार, बाकी काय नाही. महत्वाचा प्रश्न मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून राखरांगोळी झालेली आहे पिकांची आणि उभं पीक आडवं झालेलं आहे. पंचनामे होत आहेत, पंचनाम्याच्या नावावर टाइमपास होतोय का? अजूनही मदत शेतकऱ्यांना पोहोचलेली नाही, कसं बघताय तुम्ही? नाही मिळाली, अजून मिळाली नाही, मदत मिळाली नाही. म्हणून सर्वजण अजून चिडलेले आहे. म्हणून आमचा 11 तारखेचा मोर्चा उद्धव साहेब स्वतः येत आहेत आणि त्या मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढतोय की तुम्ही का करत नाही, का देत नाही, मदत का देत नाही, मदत द्यायला पाहिजे. त्यांच्याकडे ते लाडक्या बहिणीला ते पहिल्या दुसरा हप्ता दिल्यानंतर काय पण झाला, काहीच नाही. आणि माझी तर भूमिका अशी आहे की आपण कोर्टामध्ये गेलं पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी पैसे देऊन त्या ठिकाणी मतं विकत घेताय, म्हणजे जसं लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी मतं देण्यासाठी पैसे दिले, त्यांनी मतदान केलं तुम्हाला, तुम्ही आले निवडून, आणि आता मात्र त्याच्यानंतर पडू देत नाही. म्हणजे हे जर उदाहरण दाखवलं तर कोणीतरी एखादा विधिज्ञ तिथे गेला पाहिजे. आणि प्रधानमंत्र्यांनी तर कव्हरच केला, प्रत्येक म्हणजे 75 लाख महिलांना त्या ठिकाणी 10,000 रुपये पाठवून दिले, मिळाले त्यांना. मग तुम्ही निवडणुकीच्या आधी हे करता म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारच करता. येणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांना यांची जागा दाखवते. शेतकरी आणि बाकी लाडक्या बहिणी या सुद्धा येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये हे दाखवतील. विशेष म्हणजे त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण इतकं झालं, दंगली व्हायला लागला, खूप ठिकठिकाणी बारीक बारीक गोष्टी दंगली व्हायला लागला. लॉ अँड ऑर्डर पूर्णपणे महाराष्ट्रातला पूर्ण संपला. म्हणजे तुम्हाला सांगतो की स्वतः उपमुख्यमंत्री हे खूप म्हणजे स्वतः समजा मी असं मी जातो, पण त्यांच्या नागपूरलाच खूप दंगली व्हायला लागल्या. हे सगळीकडे महाराष्ट्रात दंगली, काही किरकोळ भांडण होऊन त्या ठिकाणी मारामार, चाकू सुरे, डायरेक्ट मर्डर. फडणवीसांचं फेल्युअर आहे काय गृह खातं त्यांच्याकडे? फडणवीस सन्माननीय माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांचा एक फेल्युअर नेसेस आहे. मी त्यांना हे मागे एकदा असे पुढे भेटले, त्यांना सांगितलं साहेब तुम्ही जरा लक्ष द्या गृह खात्याकडे. गृह खातं इतकं महत्वाचं आहे की काय होणार माहिती आहे का, तिथे सगळे किती मर्डर व्हायला लागलंय, हे कधी होत नव्हते. उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये एकही मर्डर म्हणजे अशा खूप काही भानगडी झाल्या नाही. शांत होतं वातावरण, सगळं जातीपातीचं राजकारण पण नव्हतं त्यावेळेस, एकदम शांत होतं. पण आता मात्र त्या ठिकाणी सगळीकडे चाललंय. आणि त्यामुळे एक तर जातीपातीचं राजकारण, भांडणं तणणं, सगळे रिझर्वेशनची मागणी करायला मोर्चे निघायला लागले. लॉ अँड ऑर्डर पूर्णपणे बिघडलेला आहे. आणि महिलांवर अत्याचार, बाकी त्या ठिकाणी खूप वेगळ्या पद्धतीचं राजकारण चाललं, ते बरोबर नाहीये. त्यामुळे हा मोठा फटका बसू शकतो राजकारणात. काही वाचाळवीर नेत्यांचे जे वादग्रस्त वक्तव्य होत आहेत, तर महाराष्ट्राची जी एक राजकीय संस्कृती होती त्याचं विद्रुपीकरण झालंय का, कसं बघताय तुम्ही? तुम्हाला सांगतो की शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण होतं. इवन काँग्रेसचं राज्य होतं इतक्या वर्ष, त्याच्यामध्ये पण काय असं काही दुजाभाव नव्हता. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस शिवसेना भाजपचं सरकार आणलं, मी मंत्री होतो त्यावेळेस, शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस किती काळजी घेतली होती. महाराष्ट्रामध्ये एकही जाती दंगल तणाव झाला नाही. मोर्चा जर निघाला तर 6व्या मधून खाली या आणि त्यांना मदत करा, ही भूमिका त्यांची होती. पण आता मात्र या ठिकाणी इतकी भानगड झाली, इतक्या खूप म्हणजे कोण कोणाचं ऐकत नाही, कोण कोणाचं काही होत नाही. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र पूर्णपणे आज नासवला गेला. साहेब, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका तर तोंडावर आहे. लवकरच 31 जानेवारीपर्यंत सगळ्या निवडणुका पार पडतील असं सांगितलेलं आहे, असं भाकीत आहे. शिवसेना मैदानात उतरली आहे का, आणि आता पक्ष बांधणी अजून चांगल्या पद्धतीने होती? शिवसेना नेहमीच मैदानात असते. शिवसेनेला काय असं चिंतन मेळावा किंवा अजून बैठका त्याची काही आवश्यकता नसते. आवाज आला, असा हात वर केला प्रमुखांनी, म्हणजे माननीय उद्धवजींनी तेव्हा साहेबांनी असं ऐकलं की सगळे कामाला लागतात. रोज चिंतन मेळावा करण्यात काही अर्थ नाही आहे. त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर सगळेजण त्या ठिकाणी लगेच एक शिवसेनेचा असं म्हणजे जसं हलगी वाजवली तर पैलवान लगेच रेडी होतो, तसं इथे हलगी वाजले की आमचे पैलवान रेडी होतात. आणि ते रेडी होणार आणि सगळं व्यवस्थित आम्ही तीच प्लॅनिंग आमची चालली आणि व्यवस्थित प्लॅनिंग येते. आपल्यासोबत होते छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे. मी अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.